युरोपचा मोठा भाग मुसळधार पावसाने व्यापला आणि आता तिथे पूरस्थिती निर्माण झालेली आहे। चेक रिपब्लिक आणि पोलंडच्या काही भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। दोन्ही देशांच्या सीमेजवळील गावांमध्ये घरं आणि रस्त्यावर पाणी साचले। ही दृश्य सध्या आपण बघतोय। अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे आणि दळणवळण सुद्धा पूर्णपणे बंद झाले। पूरस्थिती कशी निर्माण झालेली आहे त्याची दृश्य आपण बघतोय। दळणवळण पूर्णपणे बंद आहे। जनजीवनावर त्याचा प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे। चेक रिपब्लिक आणि पोलंडच्या काही भागांमध्ये ही पूरस्थिती निर्माण झालेली आहे। प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। आवेश, सध्याची काय परिस्थिती आहे? अजूनही पूरस्थितीमध्येच आहेत का नागरिक? रिधी आपल्याला माहिती आहे गेल्या 2 दिवसापासून मध्य युरोप आणि सेंट्रल युरोप यात जोरदार पाऊस झाला आणि अतिवृष्टी झालेली आहे। वेदर क्लायमेटचाच फटका युरोपला बसला असं म्हणावं लागेल, कारण की पोलंडमध्ये 50,000 घर हे पाण्याखाली आलेले आहेत। तसेच 5,000 ते 6,000 म्हणजे वीज गायब झालेली आहे। तसेच बाकीचा हंगेरी असेल किंवा जर्मनी असेल यांना सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर पावसाचा आणि पुराचा फटका बसलेला आहे। अद्याप तिथली पूरस्थिती नियंत्रणात नसून पंतप्रधान सुद्धा याच्यावर वक्तव्य करताना सांगितले, आम्ही अजून पाण्याच्या सावटाखाली आहे आणि आम्हाला आणखीन मदत हवी आहे। रिद्धी जी, निश्चित आवेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।